हाय, मी अपेक्षा. तर इकडे मी हायड्राचं मशीन आहे ना ते क्लीन करते त्याच्यावर, कारण कस्टमर येते हायड्रा फेशियलसाठी. तर त्याच्यामुळे ना मी पहिले मशीन क्लीन करून घेते कॉटनने आणि ॲस्ट्रेंजलने. आणि पार्लर पण आहे ना मी मस्त व्यवस्थित आवरून घेतलं आहे, कारण कस्टमर असल्यावरती आवरायला पण नाही भेटत पार्लर. त्याच्यामुळे ना कस्टमर नसले का पटकन पार्लर आवरून घ्यावं लागतं व्यवस्थित पुसून, कारण लगेच धूळ बसते. रोडच्या कडाला पार्लर आहे त्याच्यामुळं सारखे धूळ बसत राहते क्रीमांवर. त्याच्यावरती ते बॉक्स आणि ते सगळे क्लीन करून घ्यावं लागतं मला दरवेळेस. आणि मी इंस्टाग्रामला पण मिनी ब्लॉग सुरू केले, तर तुम्ही अजून बघितले नसेल तर नक्की बघा. अपेक्षा गमे ID इंस्टाग्रामला, तर नक्की फॉलो करा. तिकडं पण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. मम्मीने इकडं आता साड्यांमधले पीस काढते. मला फॉल आणि ते आणायचे साड्यांना. लई साड्या आलेल्या एवढं कस्टमरच्या. ऑर्गेन्झा इकडे पीस आहे. कलर छान आहे. अजून एक त्या पिशवीत साड्या. कलर लय वेगळा आहे तिचा साडीचा. मोरपंखी डार्क मोरपंखी डार्क. ब्लाऊज शिवायचे की ही पण भारी. बाई कसं दिली इथं बाई तिथं बाई बरोबर निघाला ती बाई. पाटीच्या मध्ये बरोबर निघाला. ते काही दोन्ही बाजूनी पाय त्याला जागा. असं असलं तिथं पाठ निघाल आणि एखाद्या भातात पुढचं काढावं लागून. आता ना कस्टमर पण येतंय, तर लय मोठं कस्टमर आहे ते. आमचा फेशियल आणि ते सगळंच करते ते. त्याच्यामुळे पार्लर आणि ते सगळं आवरून ठेवलं मी व्यवस्थित. आता कस्टमर पण येते. त्या पिसाच्या मापाचं कर. ते अर्धच अस्तर दिसतंय. हे लय छोटा आहे तो पीस. शिवेल याच्यातलं काहीतरी एक कटिंग. मग काय दिला तो काय माहिती. इकडे ना आता मी पहिले कस्टमरचं हेअर कलर करून घेतलं होतं, हेअर वॉश करून. मग हेअर ड्राय करून घेतले, नंतर फेशियल केलं. कारण हेअर कलरचे त्या कपाळावरती थोडेसे डाग वगैरे असले तर ते फेशियलमध्ये ना निघून जाते. त्याच्यामुळे ना मी हेअर कलर आधीच करते. आणि ते फेशियल आणि ते झालं लगेच दुसरं कस्टमर पण आलेलं होतं हेअर कलरसाठी. त्यांचं हेअर कलर केला. मग चाल ना जेवायला का व्हिडिओ दाखव. मला भूक लागली. चल मी पाहिला पॅटर्न लाव ना ते. हे मोठी. हां, आवाज कमी कर. लय डेंजर लय डेंजर. चल जेवायला. काय करते का काय. आम्हाला आता जेवण करायचं. तिथे 2 वाजून गेले वाटतं. कस्टमरच चालू होते आमच्या अजून. तर आता आम्ही जेवण करतो. दियाला बळजबरी डबा आणायला लावले. येते तशीच जेवत नाही, खावत नाही. का मला वाटलं फोन ठेवायचा आहे. फोन असा घेतला ओ फ्रीजरमध्ये माझ्यासाठी. मला वाटलं फोनच ठेवायचा आहे. त्याच्यावर झाकण ठेव. मग तो टॉवेल मग ठेव. इकडे ना कोबीची भाजी बनवली मम्मी सकाळी. क्लासच्या पोरींचा किती कल्ला चालू आहे. काय म्हणते. लय आंबट वास आला त्याचा. आंबटच छान लागत नाही. डबा आला ना तो एवढा पॅक डबा. पॅक नाहीये पण देव वाटतं. भाजी उडायचं. चमचा म्हणते थोडा हात पाय हलव. माणसाची मेहंदी नाही पण बोकस तेच राहतं. अगं त्या डोळे काढले कर ना ते. हात काढ पाहू दे. अजून डोळे राहिले त्याचे. अजून किती बाकी ग. इकडं दियांनी ना काढली मेहंदी. हे मांजर काढली पण ते मला लहान घासतेच राहिलं. पाय ना तो असं डेंजर रागात. दिया काय ते
मम्मी ते पाहिन काय भयंकर दिसू राहिलं. थांब ग थांब मम्मी, बॉक्याने तर लांडगच दिसू राहिलं. स्टोरी टाकायची आणि विचारायचं कोणता प्राणी दिसतोय हा. काय मेहंदी पशी गर्दी झाली, फोटो काढली इकडून ती तिकडून ती तिकडून पाहते. काढण्यावाले कोणीच विचारायला काढणार आहे काय बॉक्या नाही, भयंकर दिसतंय त्याला असं डेंजर. स्नॅपटॅग कोणता प्राणी ओळखा. रानबोक्या आहे का? रानबोक्या आहे का? रानबोक्या वाटतं. मी नाही इकडं फॉल लावते काय, पिको करते साडून, मला वाटलं फॉलच लावते. कुठचे तर पाय कोणते डायरेक्ट VIP. लाईट आहे. जाऊ दे, अर्जंट नसेल तर काय करीत बसली. काय झालं? काय करते? दाखवतोय मेहंदी टाइमपास. पाणी वतलं वाटतं तिच्या. माई रंगत आली. जाय बोका रंगत आला. मम्मीने ना तर चहा ठेवलाय. हिच्या अंगावर पाय पडला असता आता ही नुसती अशी वाटत बसून राहते. लाईट आली. आमचं इथलं एक लाईट पण उडालाय, त्याच्यामुळे अंधार अंधार वाटू राहिला. माझी मेहंदी किती रंगली. मम्मी बॉक्का पाय किती रंगला. चिंगे मी तुला काढला हातावर आहे बघ, पाय ना. अगं पाय. मला आहे ना आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. मम्मीचं त्यांचं बाहेर काम चालू आहे. तर आता आहे ना मी मस्त डाळ भात बनवणार आहे. आधी ना डाळ शिजत टाकून देते मी, मग तोपर्यंत बाकीचं लसूण आणि ते सोलते. मी ना तिकडे डाळ टाकली आहे, डायरेक्ट फोडणी देऊनच टाकली डाळ मी शिजत, कारण नंतर शिजवायची परत फोडणी द्यायची, त्याच्यामुळे ना डायरेक्ट फोडणी देऊन घेतली मी डाळीला. आणि एवढं वारं सुटलं आहे ना आता, इतकं पावसाचं वातावरण झालं आहे. 7 वाजले आणि अजून आमचं धुणं कपडे ते सगळं वरती. आता मी ना एकदा कपडे ते काढून आणते वरतून. मम्मीचं त्यांचं काय बाहेर काम चालू काय ना, कोंबड्यांचं खोड आहे ना त्याला कागद ते बांधते पावसामुळं. इकडं काम चालू आहे त्यांचं. मम्मी आय मम्मी. लय वारं सुटलंय, इतकं भारी वारं सुटलंय ना वरती, तर इतकं भारी वाटतंय ना. मस्त गार गार हवा असं वाटतं वरतीच बसून राहावं. घरात इतकं आहे ना गरमी, नुसती गरमी. त्या गरमीने ना घामामुळे माझ्या पायांना असे फोड आले. डायरेक्ट चालताना असं टोचत, आपल्याला हाताला पण असे फोड आले.